जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हाद गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. ऋषिकल्पं रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वरः प्राणं प्रणमामि पुनः पुनः. आदौ रामतपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं, वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनं, पश्चाद् रावण कुंभकर्ण हननं नेतद्धि रामायणं. जय जय रघुवीर समर्थ. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अतुलितबलधामं हेमशैलाभिदेहं, दशुवजनकुशानुज्ञानिनामग्रगण्यं. सकलगुणनिधानं वानराणामधीशं, रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. जय जय रघुवीर समर्थ. भीमरूपी स्तोत्राचं 11 भीमरूपी स्तोत्रांचं समर्थ स्थापित जे मारुती आहेत आणि समर्थ स्थापित मारुतींच्या समोर त्या समोर म्हणण्याचं 11 भीमरूपी स्तोत्रांचं निरूपण आपलं चाललं आहे. त्या निरूपणामध्ये आजचं 5वं दासमारुती आणि चाफळला. रामरायांच्या समोर जो चाफळला दासमारुती आहे, बाकी सगळे वीरप्रताप मारुती आहे. हा जो मारुती आहे हा दासमारुती आहे. आणि त्या दासमारुतीचं वैशिष्ट्यसुद्धा सांगितलं आहे की सतत तत्पर आहे तो रामचंद्रांच्या कार्यासाठी. त्यामुळे जी 5 कडवी झाली तेवढी म्हणते आणि 6व्या कडव्याला आजपासून 6व्या श्लोकाला सुरुवात करते. हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबळी, ब्रह्मचारी कपीनाथा विश्वंभरा जगत्पते. दानवारी कामांतका शोकहारी दयानिधे, महारुद्रा मुख्य प्राणा कुळमूर्ती पुरातना. वज्रदेही शोकहारी भीमरूपा प्रभंजना. पंचभूत मूळ माया तूची करता सकळही, स्थितीरूपे तूची विष्णू संहारका पशुपते. परात्पर स्वयं ज्योती नामरूपा गुणातीता. सांगता वर्णिता येना वेदशास्त्रा पडेठक. शेषतो सिणला भारी नेती नेती पराश्रुती. धन्यावतार कैसा हा भक्ता लागी परोपरी. रामकार्य उतावेळा भक्त रक्षक सारथी. वारितो दुर्गटी मोठी संकटी धावितो त्वरे. दयाळा हा पूर्णदाता नाम घेता सिपावसी. धीरवीर रणी मोठा मागे न होय सर्वथा. उड्डाण अद्भुत जाचे लंघिले समुद्राजळे. अशी ही 8 कडवी आपण घेतली आहे. त्यातली 5 कडवी मला वाटतं आपली झालेली आहे. तर धन्य अवतार कैसा हा भक्ता लागी परोपरी या स्तोत्राच्या वेळी लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण त्या दर्शनाला जाऊ त्या ठिकाणी चाफळला या मारुतीच्या जेव्हा दर्शनाला जाऊ, तो मारुती रामांच्या सन्मुख आहे आणि असा आहे, वाकून उभा आहे आणि फक्त रामचंद्रांकडे दृष्टी आहे.
आणि फक्त रामचंद्रांकडे दृष्टी, म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्या मनातल्या संपल्या आहेत आणि आता फक्त रामांनी मला कार्य सांगावं. म्हणजे भक्तांना जर एखादं कारण असेल, भक्तांना जर खरंच संकट पडलं असेल, तर दासमारुतीचं दर्शन घेणं हे खरंच आपल्यासाठी किती फायद्याचं ठरेल हे यावरून कळेल, या स्तोत्रावरून. म्हणजे प्रत्येक स्तोत्राची महिमा वेगळा आहे. आपल्यावर जर संकट आलं तर ते संकट आल्यानंतर या भगवंताला या ठिकाणी जाऊन ह्या प्रकारचं स्तोत्र म्हणून मनापासून जर प्रार्थना केली तर तो रामकार्य उतावेळा आहे, तो रामकार्य करण्यासाठी तत्पर आहे. त्यामुळे या ठिकाणी जाऊन विशेष आपली जर संकट सांगितलं त्याला, गृहस्थांना संकट फार आहे, तर या संकटाचं वारण करणारा, आणि त्यातल्या त्यात समोर रामचंद्र आहेत चाफळचे, ज्यांचं मूळ, आणि त्या चाफळच्या मूर्तीचं सुद्धा वैशिष्ट्य कसं आहे की ज्यावेळी राम येणार आहे हे स्तोत्र लिहिल्या समर्थांनी, राम येणार आहे आणि राम येणार आहे हे जे तेव्हा त्यांच्या मनात आलं रात्री, म्हणजे किती त्यांचा विश्वास स्वतःवर आणि रामचंद्रांवर. त्यांनी सांगितलं की सगळं गावकऱ्यांनी मिळून दक्षिणा मिळवा आणि आपल्याला मंदिर स्थापना करायचे. मूर्तीचाच पत्ता नाही, मूर्ती नसताना सुद्धा त्यांनी संपूर्ण मंदिर भिक्षेतून तयार करवलं, लोकांच्या श्रमदानातून तयार केलं आणि ते शांत होते. म्हणून संकट आल्यावरती शांत राहणं किंवा एखादी गोष्ट मनात पूर्ण करायची तरीसुद्धा शांत राहणं हे समर्थांकडून त्या दिवशी शिकता येतं. चाफळच्या रामचंद्रांकडे बघून शांत राहिले आणि रात्री अचानकपणे 1-1:30-2 वाजता त्यांच्या अंगामध्ये स्फुरण चढलं, त्यांचे हात पाय असे थरथरायला लागले, त्यांना जे छोटंसं पुच्छ होतं ते सुद्धा पुच्छ हलू लागलं आणि त्यांच्या अंगावर कंप आला आणि कंप आला आणि सगळीकडे आसमंतामध्ये असा सुगंध पसरला, चंदनाचा, अष्टगंधाचा सुगंध पसरला. समर्थ झोपलेले आहेत आणि झोपेमध्ये असताना ते शांत झोपेमध्ये, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला लक्षात आणून द्यायची आहे की शांत झोपलेले असताना त्यांनी फक्त पूर्ण तयारी करून बीज पेरून ठेवलं आहे आणि बीज पेरून ठेवल्यानंतर जेव्हा त्यांनी राम येणार आहे असं म्हटलं त्यांनी तेव्हा त्यांना असं रात्री स्फुरण चढलं आणि रात्री स्फुरण चढल्यावर त्यांना स्वप्नामध्ये प्रत्यक्ष रामचंद्रांनी दर्शन दिलं. आणि या सगळ्या खोट्या गोष्टी नाहीत, हे सगळे अनुभव घेतलेले लोक आपल्याजवळ अजूनही आहेत. या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर मग या गोष्टींनी त्याच्या लक्षात आलं, अरे राम येणार. मग रामचंद्रांनी त्यांना स्वप्नात दर्शन दिलं आणि सांगितलं की माझी मूर्ती या नदीमध्ये आहे, ती तू घे काढून. आणि मग त्यांनी ती मूर्ती घेतली, एक गडावर आणि एक चाफळचा रामचंद्र, अशा दोघांची स्थापना केली. ते राम येणार आहे स्तोत्र आपण रामचंद्रांची जेव्हा स्थापना झाली अयोध्येमध्ये तेव्हा आपण ते सगळ्यांनी ऐकलं आहे. तर असे हे रामचंद्र समोर आहेत की जे स्वतः दर्शन देऊन समर्थांना, रामचंद्र पुढे आणि समोर आपला हा दासमारुती आहे. त्याचं वर्णन आपण मागच्या वेळेस केलं आहे की 4 कडव्यांमध्ये हनुमंता रामदूता, म्हणजे डोळ्यामध्ये पाणी थांबत नाही आहे समर्थांच्या. हनुमंता रामदूता, जसं बाललीला ऐकली आपल्या 3ऱ्या आणि 4थ्या स्तोत्रामध्ये, तर असं लक्षात आलं की उडी मारतानाचं जे माकड आहे अशा प्रकारची त्यांनी कल्पना केली की माझा हनुमंत बालवयातला कसा आहे आणि कशा उड्या मारतो, हे सुद्धा चित्रण आपण त्या स्तोत्रामध्ये बघितलं. तर ते स्तोत्र वेगळं आणि ते रूप वेगळं. लहान मुलं ऐकत नसतील तर त्यांनी त्या ठिकाणी नेऊन त्या स्तोत्राचं त्या मारुतीला पारायण करायचं, मग त्याचं फळ त्या ठिकाणी मिळत आहे. मग आता हा दासमारुती एखादे कष्ट किंवा मला रामचंद्रांना भेटायचं आहे असं सुद्धा ज्याच्या मनात असेल त्याला हा दासमारुती सगळ्यात पावणार आहे, असं स्वतः समर्थांचं वचन आहे. कारण समोर रामचंद्र सुद्धा असेच प्रगट झालेले आहेत. मग त्यातल्या 4 कडव्यांचं आपलं मागच्या वेळेस जे निरूपण झालं ते आपल्या लक्षात असेल कौतुकानी, आणि असे भरून गेलेले आहेत समर्थ की बघत असताना त्यांच्या डोळ्यातून अखंड धारा वाहतात. आधीच रामचंद्रांचं आगमन कसं झालंय, मनापासून त्यांचे बाहुस्फुरण पावलेले आहेत आणि अशा अवस्थेमध्ये, शहारलेल्या अवस्थेमध्ये पुन्हा त्या ठिकाणी जी दासमारुतीची त्या ठिकाणी 2 आहेत, चाफळला 2 मारुती आणि 1 रामचंद्र, 1 रामांची मूर्ती. तर या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनात, त्या ठिकाणी आपण त्यांच्या मनाची कल्पना करायची. असं करत असताना मन कसं आतुर होऊन जातं. ह्या आतुर अवस्थेमध्ये या स्तोत्राचं दर्शन घ्यायचं, मनन चिंतन करायचं आणि त्यांची कृपा तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. त्याप्रमाणे समर्था, तुमच्या या स्तोत्राचं वर्णन करण्याची क्षमता माझ्यामध्ये नसली तरी करण्याचा प्रयत्न करते आणि ते स्तोत्र मला अगदी आपलंसं वाटून मी त्याच्याप्रमाणे तुमचं दर्शन या मारुतीरायांचं घेणार आहे. आणि तो मारुती कसा आहे हे 3 वर्णन आपण केलेलं आहे. त्याची पुच्छ कशी आहे, त्याचा डावा हात कसा आहे आणि त्याचा उजवा हात कसा आहे, यावरती थोडंसं विवेचन आपलं 3 आणि 4 कडव्यांमध्ये झालं आहे. हेच फक्त स्तोत्र थोडं मोठं आहे आणि रामदासी परंपरेमध्ये याला भीमरूपी नंतर म्हणल्या जाणारं जास्तीत जास्त स्तोत्र हे असल्यामुळे याला साहजिकच वेळ लागतोय समजावून सांगायला. आता बघा, या गोष्टी झाल्यानंतर धन्य अवतार कैसा भक्ता लागी परोपरी.
आणि रामकार्य उतावेळा भक्तरक्षक सारथी. हा माझा मारुती राया रामकार्य करण्यासाठी तत्परच नाही तर उतावीळ आहे. तत्पर असणं वेगळं. आईने सांगितलं एखादं काम करायचं, एखादा मुलगा म्हणतो हो आई मी करतो, म्हणजे सांगितल्यावर करणं वेगळं. काय सांगेल आता मला, मला आता रामांनी काहीतरी सांगावं, मला करमत नाही आहे, मला रामचंद्रा काहीतरी काम सांगा. असा हा तो उतावीळ आहे. म्हणजे तत्परता आणि उतावीळ हा फरक आहे. त्याच्यामुळे शब्द कसा वापरलाय, उतावीळ. जा भक्तांनो त्याच्याजवळ आणि त्याला सांगा माझं काय काम आहे ते. तसं त्यांनी त्यांच्या मोठ्या भावांचं वर्णन त्या ठिकाणी पुढे येणारच आहे. मग सदाचार तो सदा, मग तो म्हणतोय तत्पर नाही तर उतावीळ आहे, जे जांभईच्या उदाहरणावरून आपण मागच्या वेळेस थांबलो की रामचंद्रांची जांभई वरच्या वर त्यांचा ओठ राहिला आणि जेव्हा आला हनुमंत तेव्हा त्यांनी त्यांचा ओठ बंद केला. इतकं महत्त्व रामांना आणि हनुमंतांना एकमेकांच्या सान्निध्याचं आहे. मग असा हा उतावीळ हनुमंत आपल्या डोळ्यासमोर उभा करायचा आणि त्यांनी सदाचार हा थोर सांडून येतो, जगी तोचितो मानवी धन्य होतो, जय जय रघुवीर समर्थ. हाच फक्त धन्य होणार आहे, बाकी दुसरं कोणीही धन्य होणार नाही. म्हणजे जो सद्गुरूंच्या कृपेने जे काही कार्य करेल तोच व्यक्ती फक्त धन्य होणार आहे. रामकार्याची उत्सुकता, जी ही उत्सुकता आहे त्यामुळे त्याला चिरंजीवत्व प्राप्त झालेलं आहे. मग आपल्यालाही चिरंजीवत्व म्हणजे अमरत्व प्राप्त करायचं असेल तर असा हनुमंताची प्रार्थना करणं आपल्याला आवश्यक आहे. अर्जुनाच्या रथावर कसा, मग त्यांनी सांगितलं की नुसत्या त्रेतात नाही तर त्या त्रेतामध्ये सुद्धा नुसता सत्ययुगात आणि याच्यातच नाही तर या आपल्या अर्जुनाच्या रथावरती आपला हनुमंत बसलेला आहे, हे सुद्धा उदाहरण त्यांनी पुढे सांगितलं आहे. मग त्यांनी म्हटलं की त्यांनी काय केलं, त्याच्या ध्वजावरती बसला जाऊन आणि त्यांनी हजारो सैनिक मारून टाकले भुभुक्कारांनी त्याच्या. हे कुठे आपल्याला माहिती आहे, नुसतंच आपला अर्जुनाचं रथ चाललाय, त्याची बाण मारणं चाललंय आणि तो मारतो आणि इकडचं आणि तिकडचं युद्ध सुरू आहे. पण सुरू असताना अप्रत्यक्षपणे मदत करणारा कोण आहे, तर हनुमंतराय वर बसलेला आहे, कपिध्वज म्हणतात त्याला. मग त्यावरती वर बसून अर्जुनाच्या रथावरती येणारं सैन्य जे आहे ते 1/4 सैन्य त्यांनी भुभुक्कारांनी मारून टाकलंय. म्हणून त्याला भक्तरक्षक सारथी या 5व्या स्तोत्रात म्हटलंय. आणि सांगतात मग त्याचं उदाहरण देताना त्यांनी सांगितलं की अर्जुनाला वाटलं इतकं सगळं आपलं झालं, आपण जिंकलो, पांडव जिंकले. मग तेव्हा त्यांनी कृष्णाने त्यांना सांगितलं की अर्जुना तू उतर, आधी तू या रथावरून उतर आणि नंतर स्वतः भगवंत उतरले आणि नंतर भगवंत उतरल्यानंतर दूर उभे राहिले भगवंत आणि अर्जुन आणि मग सांगितलं हनुमंता आता उडी मार. किती गोड आहे हे सगळं. आणि हनुमंतांना उडी मारायला सांगितलं तेव्हा त्यांनी टणकन अशी खाली उडी मारली आणि या अर्जुनाच्या समोर त्याचं गर्वहरण त्याच ठिकाणी झालं आहे. कारण जशी हनुमंतांनी उडी मारली ताबडतोब तो जळांमध्ये विलीन झाला रथ त्याचा. याचं कारण त्यांनी सांगितलं आहे की इतके त्यांनी बाण मारलेत लोकांनी त्याच्या रथावरती, ते सगळे रथावरचे बाण आपल्या मारुतीरायांनी स्वतः झेलले आहेत आणि म्हणून त्या रथाचं रक्षण झालं आहे. मग हाच संबंध आपल्या देहाशी नाही का? आपल्या देहाला जो कोणता त्रास असेल तर हा जो त्रास आहे तो जर हनुमंताच्या कृपेने आपण त्यांना कृपेसाठी सांगितला तर सगळं वरच्यावर झेलतात आहे कपिध्वज. फक्त अर्जुन नाही, आपण सुद्धा आहे. म्हणजे हा जो देहरूपी आपला जो रथ आहे त्या रथाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही ही सिद्धता करण्यासाठी महाभारतातल्या याचं उदाहरण भक्तरक्षक सारथी असं समर्थांनी सांगितलं आहे. घ्या तुम्ही त्याची शपथ, जा त्याला शरण आणि त्या तुमच्या रथाचं रक्षण नाही करणार तर मला म्हणा. आणि जेव्हा तो धडधड 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 रथ जळला मग अर्जुनाने म्हटलं हे काय चाललंय राम, हे काय चाललंय. तर त्यांनी सांगितलं अरे बाबा तू जेव्हा होता तेव्हा त्यांनी सगळं स्वतः झेललंय, तेव्हा कुठे तुझं रक्षण झालं. तुझ्या बाणांनी फक्त तू सैन्याला मारलंय. म्हणजे आपण फक्त आपलं कर्तव्य करतो आणि प्रत्यक्षामध्ये आपल्या कर्तव्याला साथ कोणाची, आपला देह कोण सांभाळतंय, आपला देह आपला रथ कोण सांभाळतंय, हनुमंत ध्वजावर बसलेत, त्याशिवाय काय शक्य झालं हे सगळं. मग त्या अर्जुनाला पटलं की आपलं संरक्षण करणारा भगवंत तर सोबत सारथी आहेच, सोबत सारथी भगवंत आहे, पण वर माझ्या देहाचं रक्षण करणारा, माझ्या रथाचं रक्षण करणारा माझा हा कपिध्वज म्हणजे माझा हा मारुतीराय आहे. भुभुक्कार करून किती सैन्यांना त्यांनी तसं पळवलं आणि याला येणारे जे बाण आहेत ना ते बाण त्यांनी वरच्यावर त्या बाणांना परतवलं आहे आणि ते सगळे बाण त्या रथावरती होते. आणि जसा म्हणून अर्जुनाला आधी उतरवलं मग भगवंत उतरले आणि मग शेवटी उडी मारली हनुमंतांनी. तर हे सगळं समर्थांना सांगत असताना पुन्हा ते म्हणतात हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबळी. अरे बाबा हनुमंता किती काळजी घेतो तू
आणि ते काळजी का घेतो? कारण तुझे रामचंद्र तुला जे सांगतात ते सांगावं नाही लागत. रामचंद्रांचं कार्य करण्यासाठी तू उतावीळ आहे. मग हा भक्त रक्षक सारथी यांनी सांगितलं, इतके रथावरती वेगवेगळ्या मंत्रांचे प्रयोग झाले, कारण ते काही कमी आहेत का? तिथे सुद्धा द्रोणाचार्यांनी शिकवलेले सगळे लोक आहेत. त्यामुळे त्यांचेही पण बाण नष्ट करण्याचं कार्य हनुमंतांनी केलंय, याची जाणीव अर्जुनाला करून दिली, म्हणजे आपल्याला सुद्धा करून दिली. जा त्या दास मारुतीकडे, तुमच्या देहाचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्याची आहे, कारण तो रामकार्यासाठी उतावीळ आहे. एवढंच नाही तर चिरंजीव हनुमंत आणि त्याला चिरंजीवित्व मी अपराध काय माझा ही कविता आपली झालेली आहे, म्हणजे माझं ते गायन झालेलं आहे. अभय करंदीकर सरांनी जे गायलं ते अगदी या ठिकाणी परफेक्ट लागत आहे की अपराध काय माझा. ते म्हणतात, रामचंद्र म्हणतात तुझा अपराध काही नाही आहे, तुला वाईट वाटणं साहजिक आहे, पण तुला राहावं लागेल. समर्थ त्या ठिकाणी सांगतात, म्हणतात स्वधा मासी जाता महाराम राजा हनुमंत तो ठेविला याची काजा सदा सर्वदा रामदासासी पावे खळे गांजिता ध्यान सांडून धावे. जय जय रघुवीर समर्थ. ही गोष्ट सांगत असताना समर्थ स्वतःच्या श्लोकात सांगतात, काळजी करू नका, रामकार्य करे खळे गांजिता ध्यान सांडून धावे. तो ध्यानही करत असला, तो ध्यानामध्ये जरी असला तरी सुद्धा ते ध्यान सोडेल आणि रामांचं कार्य असल्यामुळे रामांचं ध्यान सोडून रामांचं कार्य करण्यासाठी तुमच्यासाठी तत्परतेने धावेल. आता याहून काय आपल्याला ग्वाही हवी आहे? असा हा दास मारुती पुन्हा चाफळला जायचं, त्याचं दर्शन घ्यायचं, त्याला आपलं मनोरथ सांगायचं आणि आपण निश्चिंत झोपायचं. जसा अर्जुन झोपला, जसा अर्जुनाच्या रथाचं त्यांनी संरक्षण केलं, तसं आपल्या देहाचं संरक्षण करतो आणि आपल्याला जे नाही वाटत ते सुद्धा देतो. असा हा हनुमंत. जे नाही वाटत म्हणजे रामचंद्रांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी हनुमंतांची आहे, कारण रामाच्या शिवाय त्याला दुसरं काही आवडत नाही. मग हे झालं धन्य अवतार कैसा. हा धन्य नाही का? हा चिरंजीवित्व त्याचं कशासाठी आहे? रामांना सोडलं त्याला शक्य आहे का? पण त्यांनी सांगितलं, आता जर कोणी रामाचं नाव घेत असेल आणि आता जर कोणी रामाच्या कीर्ती गात असेल आणि ज्या ठिकाणी हनुमंतांचं वास्तव्य असणारच आहे, त्यासाठी देवा मी तयार आहे राहायला, मी चिरंजीवित्व स्वीकारायला तयार आहे. तो अश्वत्थाम्यासारखा भळभळत्या जखमेनी राहत नाही आहे. बाकीचे जे चिरंजीव आहेत त्यांचं सुद्धा कार्य आता होणार आहे कल्की अवतारामध्ये. सगळेजण कल्की अवतारामध्ये. आता राजस्थानला एक आहे म्हणे, एक देऊळ आहे, त्या ठिकाणी हनुमंताची मूर्तीची स्थापना झालेली नाही आहे, पण नुसतं देऊळ मांडून ठेवलं आहे. आता याचे गुगल सर्च करून आपण बघायला पाहिजे. आणि ते जे देऊळ कशासाठी आहे की या कल्कियुगामध्ये जो अवतार होणार आहे आपल्या नारायण विष्णूंचा, त्या ठिकाणी या सगळ्यांच्या भक्तांचा निरोप तो सांगणार आहे. आणि त्या ठिकाणी हा जो अवतार आहे तो अवतार कृष्णांपेक्षाही जास्त कलांनी युक्त असल्यामुळे, पूर्णावतार असल्यामुळे आता हनुमंतांकडून काम करून घेतलं आहे त्यांनी त्रेतामध्ये आणि द्वापारामध्ये. पण आता त्याला सांगितलं तू काम करायचं नाही. इतकं वाईट वाटलं मला ते ऐकून, तुला काम नाही करायचं. तो चिडला आहे म्हणे आणि तो हात असे करतो म्हणे सारखा, ह्याला मारू की त्याला मारू. हा दुष्ट. आपल्याला राग येतो की नाही? सध्याच्या परिस्थितीमध्ये जो राग येतो तो राग त्यांना सुद्धा येणार आहे म्हणे. आणि त्यांनी असे हाताच्या मुठी बांधल्या आहे का? कारण राम म्हणतोय की नाही करायचं. आता तुला जे सांगितलं लंका जाळायचं ते झालंय, तुला जे अर्जुनाचं रक्षण करायला सांगितलं त्या युगामध्ये सांगितलंय, आता या युगामध्ये तू हलायचं नाही बिलकुल. तू काय करायचं? आता हे स्तोत्र त्याला काय काम सांगितलं? तू काहीच करायचं नाही. मग जिथे रामकार्य चालू आहे, जिथे कीर्तन सुरू आहे, जिथे एखाद्या भक्तांनी म्हटलं मला भगवंताला भेटायचं आहे, तिथे तू राहायचं आहे. तुझे हात अगदी आता बांधून टाक, तुला कैदच करून टाकतो म्हणतात. असं मंदिर आहे तिथे राजस्थानात. तिथे मूर्तीची स्थापना झाली नाही, कारण कल्की अवतारामध्ये त्याचं रूप कसं असेल हे अजून त्यांना स्पष्ट झालेलं नाही. कोणत्या तरी संताला आपल्या स्वप्नामध्ये येणार आहे आणि असं हात बांधलेलं रूप, चिडलेलं रूप त्याचं. पण चिडलेलं असताना सुद्धा रामचंद्रांच्या समोर, कारण रामकार्य उतावेळा असल्यामुळे त्याला सांगितलं हात बांधून बिलकुल हात चालवायचे नाही आणि भक्ताकडे जा, तुला कोणतं काम आहे? या भानगडीमध्ये जे कोणी वाईट असतील त्यांना मारण्याचं काम मी करतो. आता त्यांनी रामांनी जशी मदत घेतली तशी हनुमंतांची मदत घेणार नाही आहे. आता त्यांना काम काय दिलं आहे ना चिरंजीव, तुला त्याच्यासाठी ठेवलं आहे. जसं कालनेमीचं उदाहरण सांगितलं तसं, की कालनेमीला का ठेवलं होतं? कृष्ण येईल आणि तुला मुक्त करेल. तसं ह्याला याच्यासाठी ठेवलं आहे, तू चिडायचं नाही, रागवायचं नाही. बाकी सगळ्यांच्या दुष्टांचा संहार कसा करायचा तर मी करणार आहे. कारण महाभारतामध्ये कृष्णांनी सांगितलं तुम्ही हातात शस्त्र धरणार नाही, आणि रामचंद्रांनी तर स्वतः शस्त्र धरलं, पण मदत हनुमंतांची घेतली आहे. कारण बिचारे आज बघा त्यांचं सैन्य कुठे आणि आजकालचं कलियुग कुठे.
आता कलियुगामध्ये जसा अवतार अपेक्षित आहे तो अवतार घेण्यासाठी अजून त्याची मूर्ती स्थापन झालेली नाही, पण अवतार आहे आणि तो कुणाच्या तरी स्वप्नात येणार आहे. जसा राम येणार आहे, जसं आपण समर्थांच्या बाबतीत म्हटलं तसं त्यांच्या कुणाच्या तरी स्वप्नात येणार आहे आणि तशा प्रकारची मूर्तीची स्थापना होणार आहे, ज्या ठिकाणी हनुमंतांचे हात जे बांधून ठेवलेले आहेत, हनुमंतांचे हात बांधून ठेवलेले आहेत आणि त्यांना काय सांगितलं, तू फक्त भक्त कार्य करण्यासाठी तुला भक्त रक्षक सारथी. आता मी सारथी झालोय अर्जुनाचा, आता तू सारथी व्हायचा आहे माझ्या भक्तांचं. किती गोड आश्वासन मिळालंय कलियुगात आपल्याला. यापेक्षा जास्त काय आपल्याला आनंद असायला पाहिजे. हे कलियुगामध्ये वर्णन करत असताना मी सारखं माझा विचार जो आहे ना तो आपल्याशी लावून पाहत असते. आणि हे जे आहे राजस्थानामध्ये जे मंदिर आहे ते येणार आहे, जिथे कल्कीचा अवतार होणार आहे. कल्की म्हणजेच रामचंद्र, म्हणजेच परब्रह्म स्वरूपामधला जो अवतार आहे तो त्या ठिकाणी होणार आहे आणि तिथे अशा प्रकारची मारुतीची स्थापना होणार आहे. मग तो जो मारुती आहे तो दास मारुतीचंच मोठं रूप राहणार आहे. ते जे आहे ते रूप आहे. समर्थांना सगळं कळतं आणि समर्थांना सगळी भक्ती असल्यामुळे रामचंद्र त्यांना तशी तशी बुद्धी देऊन तशा प्रकारचं स्तोत्र त्यांनी करून घेतलं आहे. सगळ्यांना नमस्ते आणि जा. आणि अशा प्रकारचं जे गोष्टी आहेत त्या गोष्टी केल्यानंतर मग बाकी आपल्याला आनंद होणार आहे की अजून चिरंजीव. मग स्वधामासी जाता मग अपराध काय माझा हे जे सुचलं त्याचं उत्तर समर्थांनी या ठिकाणी दिलं आहे. काही अपराध नाही माझा, माझ्या या देहाचा कशाचा उपयोग झाला, कपिध्वजावर झाला उपयोग. आणि आता कलियुगामध्ये मी सगळं कल्कींजवळ सांगणार आहे. आता आपण सगळं मनातलं त्याच्याशी बोलायचं आणि ते सगळं बोललेलं त्या कल्की अवतारामध्ये जे रामचंद्र येणार आहे त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि फक्त सद्भक्तांचं सांगण्याचं काम त्याचं आहे. बाकी सगळं चुकीच्या गोष्टी ते बघून घेतील. त्याची कला कृष्णापेक्षा म्हणजे कृष्ण पूर्णचंद्र जसा आहे तसं तो स्वतः अवतार घेतोय कल्की. त्यामुळे त्याच्या जो शस्त्र आहेत, अस्त्र आहे, बुद्धी आहे, त्याला कुणाची गरज नाही. रामांनी याची गरज घेतली आणि महाभारतामध्ये सुद्धा कृष्णाच्या अर्जुनाच्या रथावर तो बसला. पण आता त्याला सांगितलं तू फक्त माझ्या भक्तांना सांभाळ. कारण या भक्तांना सांभाळत असताना बाकी जो काही गोंधळ होणार आहे ना, त्या ठिकाणी मरतील, आणखी दुष्टपणाचं त्यांना प्रायश्चित्त मिळेल, तर ते मिळत असताना माझ्या भक्तांना तू सांभाळ. जे माझे भक्त तुझं नाव घेतात ना, म्हणजे आपला सत्संग मंडळ किती भाग्यवान आहे की आपण आपल्या भगवंताला सांगायचं आणि भगवंत फक्त आपल्याजवळच राहणार आहे. तो आता दुसरीकडे जाणार नाही, कारण त्याला ते कामच दिलं नाही, तुझे हात बांधून टाकले. आणि हे जेव्हा ऐकतो आपण तर खरंच जसं समर्थांच्या डोळ्यात पाणी येतं तसं आपल्यासुद्धा डोळ्यात पाणी येतं. काल अजय बुवांचा मला फोन जेव्हा आला तेव्हा मला इतकं रडायला येत होतं सारखं की इतके चांगले चांगले संकेत आपल्याला मिळत असतात. अजय बुवा म्हणे जे काय आहे ना त्याचा अतिशय उत्तम आविष्कार आपल्याला बघायला मिळणार आहे. मग हे जेव्हा ते सांगतात स्तोत्र, तेव्हा त्या स्तोत्रांमध्ये त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर असं वाटलं की त्यांच्या चेहऱ्याकडे बघून ते काय बोलतायत ते समजत आहे. अजय बुवांचं ही सगळी निरूपण आहेत ना, ही जे स्तोत्र आहेत ना ते अजय बुवांच्या तोंडून ऐकावी. इतकी सुंदर त्यांनी सांगितलं. त्यांचा चेहराच बदलतो एकदम असं आपल्याला, कारण त्यांचा अनुभव आहे. या अनुभवातून जेव्हा ते बोलतात तेव्हा असं वाटतं नुसतं बघत राहावं त्यांच्या चेहऱ्याकडे. ते म्हणे दासमारुती, हा जो दासमारुती चाफळचा आहे तो भक्तांसाठी फक्त थांबणार आहे. म्हणून ते श्लोक पुन्हा म्हणते की स्वधामासी जाता प्रभू राम राजा, हनुमंत तो ठेविला याची काजा, सदा सर्वदा रामदासासी पावे, खळे गांजिता ध्यान सांडून धावे. आणि ध्यानही करत असलं रामचंद्राचं तरी म्हणे तुमचं कार्य मला महत्त्वाचं आहे. आणि रामचंद्रांनी कोणतं कार्य सांगितलं आहे आता, माझे भक्त सांभाळ. कारण आपल्याला भीती आहे या कलियुगामध्ये आपलं काय होईल. मग मत्स्यावताराबद्दल बोलणार आहेत, अवतारही चालले आहेत आपले, त्याच्यामध्ये सांगेन की आपलं काहीच होत नाही. जो भक्त आहे त्याचं काही होत नाही. उलट शिंगावर घेऊन तो मासा आला जसा तसा मनुच्या स्वरूपात आपण स्वतः त्याच्यासोबत आपली कैफियत मांडू शकतो आणि सगळे चांगले चांगले लोक उचलून घेतात. जे म्हणजे आतापासून लहान मुलांनी, मोठ्यांनी, म्हाताऱ्यांनी सगळ्यांनी भक्तीला सुरुवात करायची. म्हणजे कलियुगाचा जो दोष तो आपल्याला लागणार नाही. हे समर्थांनी आधीच ओळखलं आहे त्या काळी. मग असा हा जो दासमारुती आहे त्यासाठी मुद्दाम मागच्या वेळेस थांबवलं जांभईपर्यंत. आणि आज आपल्याला जे मोठं प्रवचन म्हणजे विषय मिळाला आहे चिंतनाचा, तो म्हणजे आपल्यासाठी दास हनुमंत अजून राहणार आहे आणि तेवढंच काम करणार आहे. त्याचं डायव्हर्शन ऑफ माइंड नाही आता. म्हणजे कामही करायचं आहे आणि भक्तांनाही रक्षण करायचं नाही. आता फक्त भक्ताचं रक्षण करायचं आहे. म्हणून त्याला म्हटलं आहे भक्त रक्षक सारथी. इथपर्यंत या निरूपणाचा आता आपली खोली आहे. म्हणजे समर्थांना इतकी काळजी होती समर्थ भक्तांची की या भक्तांसाठी तू आता राहा, तू दुसरं काम करू नको. आपल्याला जर 2 कामं सांगितली तर तो आता वानराणा आता त्यांनी म्हटलं अतुलित बल धामम तो आहे. हे जरी खरं असलं तरी मन त्याचं जर काम कार्यामध्ये लागलं दुसरीकडे तर आपल्याकडे दुर्लक्ष होईल. आणि माझ्या रामभक्तांना माझं जे भक्त आहेत त्यांच्याकडे तू दुर्लक्ष करू नको बिलकुल. बाकीचं सगळं मी बघतो.
तू फक्त मला निरोप आणून दे की या ठिकाणी तुम्हाला कार्य करायचं आहे, रामा धावा. म्हणजे रामांच्या रूपात जो कल्की येणार आहे तो धावणार आहे, आणि तू फक्त माझ्या भक्तांचं रक्षण कर रात्रंदिवस. रात्रंदिवस त्यांनी जे सांगितलं ते ऐक, कारण इतका गोंधळ होणार आहे. तो गोंधळ सांभाळण्याची जबाबदारी माझी. त्या गोंधळामध्ये त्यालासुद्धा त्रास होणार आहे, कारण त्याचंसुद्धा कोणीतरी काहीतरी वाईट होईल, जाईल. हे सगळं तू त्याचं सांभाळ. असं सांभाळ म्हणण्यासाठी हा अवतार चिरंजीव अवतार बाकीच्या चिरंजीव अवतारांसारखा नसून फक्त भक्तांचं ऐकणार आहे. असा हा जो माझा मारुतीराया आहे, तो मारुतीराया धन्य अवतार कैसा हा भक्ता लागी परोपरी. हा जो आहे त्यासाठी आपण मागच्या वेळेस त्यांची गंमत म्हणून ती जांभईचं उदाहरण ऐकलं, पण प्रत्यक्षात अतिशय मोठा संकेत या श्लोकामध्ये आपल्याला मिळतो. पुढे वारितो दुर्घटी मोठी संकटी धावितो त्वरे. दयाळा हा पूर्णदाता नाम घेतासी पावतो. आता नाम घेतासी पावतो आपण असं म्हणतोय की त्या काळामध्ये समोर रामचंद्र आहेत, त्या काळामध्ये समोर कृष्ण आहेत, आणि त्यांना दिसत असल्यामुळे जर एखाद्यांनी त्यांचं नाव घेतलं आणि त्यांना जर भेटलं तर भेटेल. त्यांनी सांगितलं असं नाही आहे, जीव सनातन होता आहे आणि राहणार आहे. आता ह्याला जे सांगितलं आहे ना मी करायला, तर ते करण्यासाठी सांगितलेलं ते संपलं आता सगळं. आता फक्त तो तुमच्यासाठी वारितो दुर्घटे मोठी संकटी धावितो त्वरे. त्वरे धावणार आहे, पण आपली भक्ती तशी पाहिजे. शेवटच्या श्लोकात त्यांनी म्हटलं आहे दयाळा हा पूर्णदाता नाम घेतासी पावतो. आता पूर्णदातावरती सुद्धा निरूपण करा, म्हणजे ॲक्च्युली प्रत्येक शब्दांवरती निरूपण आहे याच्या. आता पूर्णदाता म्हणजे आपण जर संकट घेऊन गेलो, एखादं संकट आपलं, तर ते संकट तर निवारण करणारच आहे. पण प्रारब्धात जर नसेल तर ते संकट कसं निवारण होईल? त्याच्यामुळे प्रारब्धातलं संकट सहन करण्याची शक्तीसुद्धा हनुमंतराय देतील. आणि पूर्णदाता कशाला म्हणतात? आता अपूर्ण आहे संसार. माया आणि मायाधीश हे दोन प्रकार आपल्याला दासबोध शिकवतो. माया आणि मायाधीश आणि मध्ये जीव आहे. तर माया आणि मायाधीश, तर मायेच्या सगळ्या गोष्टी सांभाळत असताना नुसती संकट नाही वारायची त्यांची, तर त्याला माझ्यापर्यंत आणून सोडायचं आहे, म्हणजे पूर्णदाता आहे. आता पूर्णदाता महत्त्वाचा आहे की नाही? मग आपल्याला भवसागरातून पार होण्याची जबाबदारी हनुमंतांची आहे. छोटं संकट जरी पार झालं नाही तरी ते म्हणतात ते संकट पार करण्याची क्षमता तुम्हाला मी देतो. फक्त त्यासाठी काय करावं लागेल? सतत त्याची आराधना करावं लागेल. आता हे तर आपलं कर्तव्य आहे. आईवडीलसुद्धा आपल्याला फुकट काही देणार नाही. आता कलियुग आहे, जर तुम्ही ते प्रूव्ह केलं तर आईवडील देतील. मग हे तर रामचंद्र आहेत, ती पूर्ण परीक्षा घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की जर त्यांनी परीक्षा दिली आणि प्रत्येक संकटाला जर तो सामोरा गेला आणि ती जी शक्ती त्याच्यामध्ये निर्माण झाली, तर त्या शक्तीच्या निर्मितीचं कारण तू असणार आहे. आणि दुसरी गोष्ट, तू त्याला माझ्यापर्यंत पोहोचवणार आहे हे मला माहिती आहे. असा माझा हा शिष्य आहे, असा माझा हा दास आहे की जो दास स्वतःमध्ये अडकवून ठेवणार नाही. कलियुगामध्ये आपण बघतो थोडीशी सिद्धी असली की स्वतःमध्ये अडकवून किती आपला गैरफायदा घेतात. या ठिकाणी आमचा हा दास असा आहे की जो दासापर्यंत जर आपला जीव आला तर दास केव्हा नाचतो? दासाचं नृत्य केव्हा सुरू होतं? जेव्हा ज्याच्याकडून तो आलाय तो रामापर्यंत पोचला आणि त्याला आनंदाची प्राप्ती झाली, तेव्हा हनुमंत नाचतो. दास रामाचा हनुमंत नाचे. केव्हा? जेव्हा एखाद्या भक्तानी रामचंद्रांपर्यंत जाण्याची आज्ञा केली, त्या आज्ञा म्हणजे अपेक्षा केली, प्रार्थना केली, तेव्हा. म्हणजे कोणती प्रार्थना करायची? छोटी छोटी संकटं आपल्याला येणार आहे, पण ते करत असताना बालमारुतीचं स्तोत्र म्हणताना काय बोललो आपण, आणि आता दासामारुतीचं स्तोत्र म्हणत असताना काय बोललो, आणि आताचा काळ कोणता आहे त्या काळानुरूप बोलायला पाहिजे ना. मग त्यांनी सांगितलं पूर्णदाता आहे तो पूर्णदाता असल्यामुळे तो पूर्णत्व म्हणजे पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती आहे. शेवटची फलश्रुती आहेच की जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती. एवढं मुक्ती होण्यासाठी आपल्याला रामचंद्रांना स्वतःला भेटावं लागेल. बरं, समर्थांना रामचंद्र भेटले आणि त्यांनी सांगितलं, रामांना समर्थांनी सांगितलं माझ्या भक्तांना भेट. तर ते म्हणाले असं नाही भेटू शकत मी. त्यांनी हनुमंताची स्तुती करावी, त्यांनी हनुमंताचं गायन करावं, आणि हनुमंतांच्या गायन केल्या म्हणजे त्याच्यामार्फत मी रामापर्यंत पोहोचतो. भले एकदाच नाव घे पण मनापासून घे. एवढी तरी अट समर्थांना म्हणे. राम म्हणाला एवढी तरी ठेवू ना, का तुमचे भक्त समर्थ भक्त म्हणून घेणारे वरवरचे जर असतील तर त्यांना मी नाही पावणार बा. ही अट माझी लक्षात ठेव. म्हणजे आपण म्हणतो ना कंडिशन, माझी कंडिशन अशी आहे की जर तो मनापासून म्हणजे बोलतो तसा वागत असेल तर त्याची जबाबदारी माझी आहे. मग तो पूर्णदाता. मग आपण काय मागायचं
ही सुद्धा ज्ञान मिळण्यासाठी श्रवण करा जास्तीत जास्त सत्संगामध्ये आपण जे श्रवण करतोय त्याचा आणि त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. मग दयाळा हा पूर्णदाता नाम घेतासी पावती. मग या प्रवासाला जाताना वगैरे आता छोट्या छोट्या गोष्टींबद्दल सुद्धा समर्थांना काळजी वाटते. त्यांनी म्हटलं प्रवासाला जायचं, घराच्या बाहेर पडायचं असेल तर नाम मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊलं टाकावे. हे साधं पण सांगितलं पूर्णदाता असताना. कारण समर्थांना ना आपण म्हणतो कडक आहेत आणि ते खूप खूप कडक आहेत. आपल्याला असं समर्थांचं जे मत होतं ना ते अजिबात मत नाही आहे तसं. कारण आता स्वतः समर्थ हल्ले आहेत मनातल्या मनात रामांना बघून. आणि त्यांना काय वाटतंय की आपल्याला राम भेटला ना तसाच ह्यालासुद्धा भेटावा. मग असा भेटायचं असेल तर त्याची थोडीशी कामं केल्याशिवाय तो आपल्याकडे येणार नाही. मग त्यांनी एक छोटंसं त्याच्यामध्ये सांगून दिलं आहे की तुम्ही जर प्रवासाला वगैरे निघत असाल, मोठ्या प्रवासाला जात असाल तर त्यांनी ते नाव लिहून ठेवलं त्या ठिकाणी की नाव मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे, अवघा मुहूर्त शकून. अवघा मुहूर्त शकून करीतो हनुमानाचे नाव, करता हनुमानाचे नाव. आणि हनुमानाचं नाव घ्या आणि सगळा शकून तुमच्या जीवनामध्ये आणा. आता आणखी काय काळजी घ्यायला पाहिजे. दासमारुतींचं स्तोत्र सांगत असताना आपले तरीही डोळे जर उघडले नाही तर आपल्यासारखं करंट आपणच समर्थांच्या शब्दात सांगायचं म्हणजे संकटी धावितो त्वरे. तुलसीदासांना काय झालं एकदा, म्हणजे हे सगळे संदर्भ आता सध्या प्रभाताईंचं जे आपण ऐकतोय रामचरितमानस त्यामुळे आणखी माझ्या डोक्यात येतात जास्त वेगवेगळे. मग हे जेव्हा आपण ऐकतो तुलसीदासांना काय झालं एकदा की तुलसीदासांनी काहीतरी बोलतात आणि त्यांचं खरं होतं. कारण रामचंद्र त्यांना भेटलेले आहेत ना आणि रामचंद्रांचं गायन ते जेव्हा करतात तर ह्याला जहांगीर राजाला काय वाटलं की हा काहीतरी जादूटोणा करणारा माणूस. अरे ह्या लोकांना जे आपल्या धर्माचेच नाही त्यांना आपला धर्म सखोल आहे हे कसं कळेल. त्यांना वाटायचं ह्यांचे शब्द पूर्ण होतात, यांना शिष्य समुदाय मिळाला आणि यांच्या सगळ्या गोष्टी जर पूर्ण होतात हे नक्की जादूटोणा करत असले पाहिजे. मग जेव्हा जहांगीर राजांनी त्यांना तुरुंगात टाकायचं, तुम्ही काहीतरी सांगा मला, तुम्ही काय जादूटोणा करता आणि कसं करता हे मला सांगा म्हणाले. तर त्यांनी पुन्हा पुन्हा विनवून सांगितलं. जसं रामदासी सांगतात की आमच्याजवळ चमत्कार नाही, चमत्कार म्हणजे आपला देह आहे आणि हा देह जर समर्पित झाला शरणागतीने त्याच्या जीवनात होणारा चमत्कार म्हणजे फक्त तो चमत्कार आहे. बाकी आम्ही चमत्कारांना मानत नाही, बुवाबाजीला मानत नाही. हे रामदासी परंपरेत तर पहिलं वैशिष्ट्य आहे. कोणत्याही प्रकारची बुवाबाजी त्यांना मान्य नाही. मग त्यांना म्हटलं तुलसीदासांना, तर तुलसीदास म्हणाले मी चमत्कार करत नाही, मी बुवाबाजी करत नाही. विश्वास बसे ना त्या जहांगीराचा, कारण इतकी कामं कशी काय होत आहेत तुमची. म्हणजे हे तर आपलं हनुमंतांचं आणि त्रेतायुगातलंही बोलत नाही, आपण तर अनुभव घेतलेल्या लोकांचं बोलतो आहे. मग त्यांना सांगितलं तुम्ही करताय आणि त्या मूर्खाला कळलं नाही, त्याने त्याला डांबून ठेवलं. आणि डांबून ठेवल्यानंतर सांगितलं की तुम्ही जोपर्यंत मला सांगत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सोडत नाही. असं म्हटल्यावर त्यांनी अर्थातच काय केलं असेल, आपल्या हनुमंतांचा धावा केला की हनुमंता धाव, मला पकडून ठेवलं. बरं मला पकडल्याने माझं काही नुकसान होत नाही आहे. मला असं होतं आहे की माझे जे भक्त आहेत किंवा ज्यांना रामापर्यंत पोचायचं आहे त्याच्यामध्ये अडचण येते ना. आता मी काय करू. लागलीच हनुमंत 1 मिनिटामध्ये धावले आणि इतके त्यांचे वानर, हनुमंत धावले म्हणजे त्यांनी आपली सेना पाठवली आणि सेना पाठवली तर इतके ते धावले ते सेना की याच्या सेनेला त्यांनी परास्त केलं. हनुमंत माकडांच्या म्हणजे वानरांच्या रूपामध्ये येऊन या सेनेला परास्त केलं. कारण तुलसीदासांनी स्मरण केलं होतं हनुमंतांचं, म्हणजे हनुमंत प्रत्यक्ष हनुमंतांच्या रूपात येणार नाही, राम रामाच्या रूपात येणार नाही. जसं गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं की मला 2 पोलीस दिसले आणि त्या पोलिसांच्या रूपामध्ये त्यांनी जे संरक्षण केलं ते नक्कीच म्हणे राम आणि लक्ष्मण असले पाहिजे. मी पण वनवासात, ते सुद्धा वनात आलेले आहेत, ते नक्की लक्ष्मण असले पाहिजे. ही जी मनाची भावना त्यांची झाली तसं सगळे वानर आणि वानरांना दिलेली शक्ती आहे हनुमंतांनी आणि त्या हनुमंतांच्या शक्तीने वानर ते प्रभावित झाले आणि त्यांनी त्या सगळ्या सेनेचा पराभव केला. म्हणजे बाहेरच्या बाहेरच, अजून तुलसीदासांना काहीच माहिती नाही. आणि मग त्या राजाचे डोळे उघडले की हे काही स्वतः करत नाही, यांच्यासाठी कोणती तरी शक्ती जागृत आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये जर एखादी शक्ती जागृत झाली तर त्याचे सगळे शब्द खरे होतात, ती सिद्धी त्याला प्राप्त होते. आणि तो जर निरपेक्ष असेल तर तो समाजात कार्य करतो. हे त्याला आता जहांगीराला पटलं, कारण सैन्य मरायला लागलं पटपट. आता हनुमंताची कृपा झाल्यावर आणि हनुमंताची अवकृपा झाल्यावर काय घडू शकतं, काय नाही घडणार. ते सगळं घडल्यामुळे सेनेला पळताभुई थोडी झाली. आणि मग असं झाल्याबरोबर जहांगीर आले तुलसीदासांजवळ आणि त्यांना सांगितलं तुमची मी सुटका करतो आणि तुम्ही काय करता मंत्रतंत्र मला माहिती नाही, पण मी तुम्हाला नमस्कार करतो. म्हणजे पुन्हा भक्त रक्षक सारथी
म्हणजे तुलसीदासांनी अनुभव घेतला. जे जे अनुभव घेतात आपले समर्थ तर घेतात. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. आमचे रामदासच आहेत ना. मग ते रामदासच जर आमच्या समोर आहेत, ते त्यांनी स्वतः हनुमंताचा अनुभव घेतला. मी तर म्हणते हनुमंताचा अवतारच ते होते. अवतार म्हणजे हनुमंतांचा भाग नाही घेतला, म्हणजे त्यांनी अनुभव नाही घेतला, ते हनुमंतच होते अंशरूपानी. आपल्यामध्ये सुद्धा जर सात्विक गुण जागृत झाले, परवा वेदांतामध्ये वाचलं, आपल्यामध्ये 20% सात्विक गुण आहेत आणि 80% तामस गुण आहेत. मग तामस गुण जर गेले तर आपल्यामध्ये 80% सात्विक गुण होतात आणि 20% तामस गुण होतात. या सत्संगामुळे जर हे घडत असेल तर ते प्रत्यक्ष अवतार आहेत. म्हणजे सगळे चांगले गुण त्यांच्यामध्ये येतात. मग सगळे चांगले गुण आल्यानंतर आपोआपच, आणि त्यांनी सांगितलं निरपेक्षपणे, माझं काम तुम्ही करा, मी झोपतो. मला बंद केलं तरी चालेल आणि मला जागृत ठेवलं तरी चालेल. माझं काम तुम्ही करा. शांतपणे जर भक्त झोपत असेल आणि त्याचं काम होत असेल तरी कुणी केलं काम. मी त्याचा एक क्रायटेरिया आपल्यासाठी नेहमीच लक्षात ठेवते, माझ्या स्वतःसाठी. एखादं संकट आलं आणि त्या रात्री जर मला गाढ झोप लागली हनुमंताचं नाव घेऊन, तर मी सांगते मला त्या संकटाचं काहीच करायचं नाही. ते संकट जाणे आणि तो हनुमान जाणे. ते संकट जाणे आणि हनुमान जाणे. मी जर शांत झोपली आणि सकाळी उठल्यानंतर अरे ते काहीतरी व्हायचं आहे आपलं, म्हणजे पुन्हा त्रास, पण झोपेमध्ये अडथळा नाही. निद्रादेवी प्रसन्न व्हायला पाहिजे. ही जी निद्रादेवी प्रसन्न केव्हा होते, जेव्हा माणूस त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवू शकतो. मग या पूर्ण विश्वासाने तुलसीदासांना सुद्धा ते वानराच्या रूपामध्ये सेनेला हकलवून लावलं. तर हा जो आता एक स्वानुभव सुद्धा सांगू इच्छित आहे. शनिवारच्या दिवशी अतिशय कष्टाने मिळवलेला, हे सोन्याला महत्त्व नाही आहे, सोन्याला महत्त्व नाही, पैशाला महत्त्व नाही, वृत्तीला महत्त्व आहे. आणि जो माझा स्वानुभव म्हणजे शनिवारच्या दिवशी माझ्या शुक्रवारची आराधना असताना सुद्धा कष्टाने मिळवलेला 3.5-4 तोळ्याचा चपलाहार माझ्याजवळ जो होता, तो हनुमंताच्या समोर, हनुमंताच्या मंदिरासमोर मी गेलेच होती त्यांच्यासाठी पूजा करायला, आणि चोरला कोणीतरी. एक क्षण इतकं दुःख झालं, इतका कष्टाचा आपला पैसा आहे, आपल्या नवऱ्याने प्रेमाने दिलेलं ही गोष्ट आहे, आणि अशी कशी काय गेली. यासाठी एक दिवस त्रास झाला. सगळेजण म्हणाले की पोलिसांमध्ये कंप्लेंट तरी कमीत कमी करा तुम्ही. तर मग कंप्लेंट करत असताना FIR फक्त दाखल केली, आणि मी महाराजांजवळ किंवा या गोष्टीत रडत बसली की नसेल माझ्या प्रारब्धात, त्याच्या प्रारब्धात असेल. असे चांगले विचार आले आणि शांत. माहिती आहे, ही गोष्ट आहे 14 जानेवारीची, आणि एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे आता हा जो गुढीपाडवा येतो त्या दिवशी पोलीस घरी आले, आणि मला अपेक्षा नव्हती सोन्याची. मला सांगायचं हनुमंत कसं कार्य करतो, आणि हा अनुभव सांगणं आवश्यक आहे. आता हनुमंताचं रूप कसं बघायचं नाही तर आपण. आणि ते पोलीस जसे त्यांना भेटले तसे ते घरी आले, आणि अपर्णातही आहेत का म्हणे. यांना सगळ्यांना वाटलं हिचं काहीतरी वेगळंच दिसतंय, आणि ते आले आणि त्यांनी सांगितलं की तुमचं सोनं सापडलं आहे म्हणे. म्हटलं मला माहिती नाही कोणी घेतलं आणि ते कसं काय सापडलं, तुम्ही चला म्हणे पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला आम्ही गेलो तर मी म्हटलं मला माहिती नाही कोण आहे, ओळखा म्हणे याच्यातले कोण आहे. म्हणजे मी बघितलंच नाही, तर मी कसं. तर ते जे समोर होते पोलीस स्टेशनमध्ये, म्हणजे ज्यांना पकडलं होतं ते म्हणाले या मॅडमचं मी घेतलं, जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे मला बोलावंच नाही लागलं, त्यांनी सांगितलं. मग काय प्रूफ पाहिजे, हे माझं आहे. मी फोटो दिला त्यांना, ही साडी नेसली होती, या फोटोमध्ये तो 3.5 तोळ्याचा हार दिसतोय, आणि एवढं फक्त त्यांच्याजवळ दिलं होतं. ह्यांनी सांगितलं ह्याच मॅडमचं मी चोरलं आणि या मारुतीच्या मंदिरासमोर चोरलं. ही खोटी घटना नाही, कोणीही विचारू शकतं. तर ही जी गोष्ट, पैशाचं महत्त्व नाही, सोन्याचं महत्त्व नाही, पण जीव इतका तळमळला की कोणतं आपलं चूक आहे अशी की आपण असं केलं 3 महिन्याच्या आत, आणि बरं नुसतं सापडलं नाही तर कोर्टामधून ते मला वापसही मिळालं. फक्त ते त्याला गाळलं होतं सोनं, म्हणजे त्यांनी लिक्विड स्वरूपात करून मग त्यांनी फक्त एवढं मला असं ते चिपच्या स्वरूपात दिलं की दागिना तुम्ही बनवा म्हणे. इतकं डोळ्यात पाणी आलं की मला सोनं नको होतं, पण हनुमंतांनी कसं काय केलं. म्हणजे शनिवारी एवढी मी, म्हणजे शुक्रवारची माझी महालक्ष्मीची पूजा सवाष्ण असल्यामुळे मी अगदी पूजा करायची, महालक्ष्मीची पूजा, आणि शनिवारी दर्शनाला येते आहे, आणि असं कसं मारुती राया घडलं. मग त्या बाईंना जो अनुभव आला तोच अनुभव म्हणण्यापेक्षा याला अनुभव नाही धरायचं की मारुती रायांचं जे तत्त्व आहे ते भक्ताला कधी नाराज करत नाही. ते पैशाचं आणि सोन्याचं मला काही नाही, पण मारुती माझ्यासाठी जागृत आहे हे तर त्या दिवशी मला निश्चित कळलं. हा स्वानुभवाचा प्रसंग आहे. दुसऱ्यांदा तेच जेव्हा मिळायला गेलं पुण्यात आल्यानंतर, घ्यायला 4 वर्ष लागले. जेव्हा पुण्यात आल्यानंतर त्यांनी सांगितलं या दिवशी तुमचं सोनं घ्यायला या, आणि जेव्हा गेले एवढे मोठे पैसे खर्च करून 3-4 हजार रुपये खर्च करून जायचं, जाणं येणं 4,000 रुपये, आणि त्या दिवशी गेल्यावर ते म्हणाले तुम्हाला जो देणार आहे सोनं तो म्हणे साहेब नाही आहे. तर म्हटलं ठीक आहे. पुन्हा मी शांतच आहे, कारण 12 वर्षापासून
मी शांत राहण्याचा प्रयत्न केला आहे, सगळ्या गोष्टीकडे साक्षीभावाने पाहण्याचा प्रयत्न करते. आणि तिथे आमच्या जिजीमायचा उत्सव सुरू होता, ते ऑनलाईन व्हिडिओ बघत बसली. तर ते म्हणाले, त्या बाईंना सांगा थांबू नका, ते दुसरे कोणीतरी त्यांना चार्ज देतात आणि ते तुम्ही घ्या आणि जा. आता पुन्हा जिजीमायचा अनुभव, हनुमंताचा अनुभव घ्यायचा. या सगळ्या गोष्टी आणि सोनं आणि हनुमंत यांचं जवळचं नातं आहे. कारण सोन्याला जाळतोय तो. मी म्हटलं लंका जाळली सोन्याची आणि आमची पण सोनं तू घेतो, मग सोन्याशी तुझा काय संबंध आहे मला कळू दे. म्हटलं वेदांताचा अभ्यास करते आहे म्हटलं मी. तर त्यांनी असं उत्तर दिलं की जे जायचं ते झालं, पण तुला अनुभव देण्यासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. मग असा अनुभव जर आपण त्या हनुमंताच्या तत्वाचा घेतला तर मग संकटी धावितो काय, मग नाव मारुतीचे घ्यावे पुढे पाऊल टाकावे. मारुतीचं घेतलं असेल नाव, पाऊल टाकलं असेल, अवघा मुहूर्त शकून गेला. लोकांना सगळ्यांना अमरावतीमध्ये आश्चर्य वाटलं. असं तर आयुष्यात कोणाच्या घडलेलं नाही की गेलेलं सोनं मिळालं आहे. सगळ्या अमरावतीमध्ये विचारू शकता, पेपरमध्ये बातमी आलेली आहे. मग करीतो हनुमानाचे नाम आणि अवघा मुहूर्त शकून करतो हनुमानाचे नाम. आता ही झाला आपला या ठिकाणचा हा आपला वारीतो दुर्गटी मोठी संकटी धावतो त्वरे दयाळा हा पूर्णदाता नाम घेता असे पावसे. नाम जर सतत घेत राहिलं तर आपल्याला पुढे येणारी जी संकट आहे. आता पत्रिकेतला एक दोष त्या दिवशी मी म्हटलं होतं की तिथे भगवंताचं सहाय्य होणार आहे असा जर कोणाच्या पत्रिकेत जर योग असेल ना तर तो फार कठीण असतो. भगवंताचं सहाय्य जर होत असेल तर तो इतका कठीण असतो तो योग की त्या ठिकाणी अतिशय मोठी परीक्षा तो घेतो. आणि त्या परीक्षेनंतर जर ती परीक्षा पास झाली तर तो भगवंताच्या सहाय्याचा अनुभव तो फक्त एकटा घेतो म्हणे. तो जर योग असेल आपल्या पत्रिकेमध्ये तर त्याला एकट्याला तो अनुभव येतो. कारण जे त्याच्यासाठी हनुमंत तत्व किंवा रामतत्व किंवा ज्याचं जे आराध्य करतं ते इतरांना तो सांगू शकत नाही. आता मला हे सोनं मिळायला हा भागच नाही आहे. त्यांनी म्हटलं पूर्ण कामा. मला हनुमंताचं अस्तित्व त्या ठिकाणी जाणवलं कारण हनुमंताच्या देवळासमोर होती. आता म्हटलं मला सोन्याचं तसंही काही नाही, आता मला रामचंद्रांची भेटीचा आशा आहे. कारण तू जर माझं हे काम करू शकतो तर उतावेळ कशासाठी आहे तू. हा म्हणतो धन्य अवतार कैसा हा भक्ता लागी परोपरी रामकार्य उतावेळा भक्त रक्षक मारुती. रामकार्यासाठी जर उतावेळा असशील तर मला आता रामचंद्रांचंच दर्शन पाहिजे. कारण या सगळ्या गोष्टी फक्त परीक्षेपुरत्या ठीक आहे, परीक्षा देण्यापुरत्या ठीक आहे, पण या परीक्षेत मला रमायचं नाही आता. कारण समर्थ भक्त आणि समर्थांचे जर आपण त्यांच्या पायाशी लागत असू तर आपल्या अपेक्षासुद्धा बदलायला पाहिजे. तेव्हा कुठे त्याचा अनुभव आपल्याला घेता येतो. धीरवीर रणी मोठा. आता त्यांनी म्हटलं आहे की धीरवीर आणि पूर्णदाता. हां, पूर्णदात्याबद्दल बोलली. गुरूंच्या तत्वामध्ये तो समोर येतो. म्हणजे आपले जे गुरुतत्व आहे त्या गुरुच्या स्वरूपामध्ये येतो. आणि पूर्णदाता म्हणजे आपलं पूर्ण करतो. हनुमंतांचे स्मरण करण्याला स्वतः जवळ न ठेवून घेता त्याच्या आराध्यापर्यंत तो पोहोचवतो. मग आपण आज म्हटलेलं काय हरकत आहे. विश्रांती स्थानमेकं कविवर वचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये राम नाम. जय जय रघुवीर समर्थ. आता रामनामामध्ये फक्त मला रमायचं आहे. मग ते पूर्ण काम करण्याची जबाबदारी म्हणजे हे वैदांतिक स्तोत्र आहे. हे जे आहे ना तर वेदांताचं वरवर वाचून हे काम झालं ते काम झालं असं नाही. त्या कामाच्या मागे कार्य करणारी शक्ती कोणती आहे. आणि माझं ते कार्य न करता न अपेक्षा करता नाही माझ्या भक्ताला त्रास होऊ देणार नाही. मग असं हे जे रूप आहे आता राजस्थानमध्ये जे येणार आहे, जर मला काही माहिती मिळाली त्याच्यावरती भरपूर चर्चा करणार आहे. ते राजस्थानामध्ये जे रूप येणार आहे त्या रूपाला बघायला सगळेजण उत्सुक आहे. कारण ते कुणाच्या नजरेत पडणार आहे, कुणाला येणार आहे. आणि रामांनी सांगितलं आहे की तू फक्त भक्तांचं भक्तांना तू सांभाळ, त्यांच्या मनाला तू सांभाळ. जसा लक्ष्मणाचं चेहरा ओळखत होते, राम लक्ष्मणाचा चेहरा ओळखत होते. म्हणून रामरक्षेमध्ये वर्णन केलं होतं आपण की चेहरा लक्ष्मणाचा ओळखत असल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव रामांना कळत होते. आता लक्ष्मण चिडला, आता लक्ष्मण आनंदात आहे, आता लक्ष्मणाला सांभाळणं आवश्यक आहे. असं माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव, कारण तू माझ्या हृदयामध्ये बसलेला असल्यामुळे माझ्या चेहऱ्यावरच्या हावभावाप्रमाणे तू मला मदत कर. माझी अशी अपेक्षा असावी की जी आता फक्त तुझ्यापर्यंत. म्हणून विश्रांती स्थानमेकम. आता हनुमंताला जायचं आणि विश्रांतीचं स्थान राम म्हटलं तर हनुमंत नाचणार नाही का. निश्चित नाचतील. म्हणून म्हटलं आपण की दास रामाचा हनुमंत नाचे असं गाणं म्हणायला पाहिजे आज. हां, आता या समर्थांचा आता त्या ठिकाणी आणखीन एक त्यांचा स्वतःचा अनुभव आहे. ते म्हणतात आहे की त्यांचे जे थोरले बंधू होते समर्थांचे. हा आता वैयक्तिक तर फार थिल्लर वाटतं आपल्याला आपल्याबद्दल बोलणं, पण कधी कधी कसं स्वतःचा जो काही एखादा वेगळ्या प्रकारचा अनुभव असतो तो आपण बोलू शकतो. पण त्यांनी थोरले बंधू जे आहेत ते श्रेष्ठ गंगाधर हे अजय बुवांनी सांगितलं आहे
त्यांना रामाचा अनुग्रह पाहिजे होता. आता जुन्या काळची गोष्ट आहे, त्यांनी जे ठरवलं ते ठरवलं. आपण ठरवत नाही म्हणून आपलं ते तसं घडत नाही. त्यांनी म्हटलं की रामांचा अनुभव घ्यायचा होता, रामाचा अनुग्रह घ्यायचा होता. तर त्यांचे जे मोठे त्यांचे जे वडील होते त्यांनी सांगितलं, म्हणजे समर्थांचे वडील आणि समर्थांच्या भावांना हवा होता. ते 6 वर्षाचे होते. मग तेव्हा त्यांनी सांगितलं, वडिलांना सांगितलं. तर वडीलसुद्धा काय, ह्यांचे वडील आहेत, समर्थांचे वडील आहेत आणि समर्थांचा भाऊ आहे. हे काही साधं कुटुंब आहे का? आणि समर्थांचे वडील म्हणाले, तू आता अशी अट टाक म्हणे की तुला मारुती राय अनुग्रह देईल अशी अट तुझ्या मनात ठेव आणि मारुतीच्या मंदिरात जाऊन बस म्हणे. मारुतीच्या मंदिरात जाऊन बस आणि अट काय टाक, आपण अट टाकतो हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे. आणि समर्थांच्या वडिलांनी भावाला काय सांगितलं की तू मारुती रायांच्या तर्फे मला अनुग्रह पाहिजे, म्हणजे प्रत्यक्ष मारुतीने मला अनुग्रह द्यावा असं तुझी अट असावी. आणि म्हणून त्या ठिकाणी तुला जे करायचं असेल ते कर. पण वडिलांनी त्याला एक मार्गदर्शक तत्व, जसं प्रल्हादाला सांगितलं की वडिलांना जर भेटायचं असेल तुला मी काय बोलत होते, त्या प्रल्हादाला जे सांगितलं की तर तुला नारायणापर्यंत जर जायचं असेल तर तुला हे सगळं सोडावं लागेल आणि तुला नारायणाचा जप करावा लागेल, तेव्हा तुला भगवंताची प्राप्ती. हे जसं त्याला खूण सांगितली तशी यांना पण खूण सांगितली की तू सरळ हनुमंतांच्याच हातमुखाने घ्यायचा, बाकी दुसऱ्या कशाने घ्यायचं नाही, हे एक मार्गदर्शन देऊन टाक. मग ते सांगितल्यावर ते पण त्यांचेच बंधू, त्यांनी 11 दिवस मारुती मंदिरामध्ये निर्जल राहिले. ते अन्नाचा पाण्याचा कण नाही आणि नुसती तपश्चर्या नामस्मरण करत राहिले. तर नामस्मरण केल्यावरती मारुती मंदिरात गेले आणि उपवास केला आणि हनुमंत प्रगट झाले. समर्थांचे मोठे बंधू आहेत आणि त्यांचं कार्य आपल्याला माहिती नाही, ते आपल्या समोर नाही, पण त्यांचे मोठे बंधू, त्यांचे वडील, त्यांची काय परंपरा आहे. आपण समर्थांना जरी म्हणतो तर समर्थांच्या मागे कुणाचा हात आहे. मग ह्या सगळ्या उपवास केला, हनुमंत प्रगट झाले, रामनाम सांगितलं त्यांच्या कानामध्ये आणि संकल्प सांग म्हणे तुझा. तर म्हणे संकल्प काही नाही, मला तुमच्या मुखातूनच मला राम नाम घ्यायचं होतं. आणि असं अर्थातच मारुतीरायांना गहिवरून आलं. मारुतीरायांना आज तर गहिवरण्याचाच दिवस आहे, कारण ते स्तोत्रच गहिवरण्याचं आहे. हे जे स्तोत्र आहे ना, ते हनुमंता, रामदूता, वायुपुत्रा, महाबळी, ब्रह्मचारी, कपिनाथा, विश्वंभरा, जगतपते असं जेव्हा समर्थ म्हणतात, त्यांना त्यांचा भाऊ आठवला, त्यांना त्यांचे वडील आठवले. आणि हनुमंतांना जेव्हा असं सांगितलं मला रामनाम द्या, तर हनुमंत गहिवरले. आता हनुमंत इतके रागीट, इतकं ज्यांच्याकडे भुभुक्कार केला तर सैन्य मारणारे हनुमंत, आणि इतके गहिवरले यांच्यासाठी, श्रेष्ठ गंगाधरांसाठी, की ते अक्षरशः डोळ्यात पाणी आलं त्यांच्या. मग त्याला हे काम करायला सांगितलं आहे म्हणे. आता समर्थ म्हणतात त्याला हे काम करायला सांगितलं म्हणून हे स्तोत्र मी लिहिलं. कोणतं? तू गहिवरत राहा, तू रडत राहा, तू त्यांना आशीर्वाद देत राहा आणि तुम्ही नाचत राहा, माझं नाम गात राहा, मी माझं काम करतो. म्हणजे हात तो माझ्या डोळ्यासमोरून जात नाही आहे. त्यांचा जो हात आहे ना, की हात दोन्ही बांधून टाकले साखळदंडाने स्वतःच्याच मनाने. कारण रामांचा अनादर करायचा नाही, मला मारता येतं तसं म्हटलं तर त्यांनी सीतेलाही घेऊन येता आलं असतं, त्यांना रावणालाही मारता आलं असतं. कशाला रामचंद्रांनी तिथपर्यंत जायला पाहिजे. पण रामांनी सांगितलं तरच करायचं आहे. आणि आता रामांनी सांगितलं की तुझे हात चालले नाही पाहिजे, तुझे डोळे गळले पाहिजे. आता जिथे जिथे तुला, म्हणजे आपल्यासाठी सुवर्णसंधी आहे ही, समर्थ भक्तांसाठी ही सुवर्णसंधी आहे की डोळ्यातून पाणी काढा की गैरलेले हनुमंत समोर उभे राहतील. यासाठी हे स्तोत्र आहे. म्हणून आपल्याला या स्तोत्राला, बाकी सगळे छोटे आहे स्तोत्र, आणि रामदासी परंपरेतलं सगळ्यात महान स्तोत्र आहे. कमी वापरतो आपण, पण गडावर हे जास्त वापरलं जातं. आपण भीमरूपी म्हणतो. हे 5वं स्तोत्र गडावर म्हटलं जातं. तर मग त्यांनी रामनाम कसा घेऊ, काय घेऊ, प्रत्यक्ष कानामध्ये त्यांच्या सांगितलं म्हणे कल्पना करा. कल्पना केल्याने आपण नाही का गहिवरणार. या सगळ्या केले, स्वतः अनुग्रह दिला, नाम घेता असी पावतो. त्यांना तसा अनुभव आला. आपल्या कोणत्या शंका असतील त्या दूर करेल, आपलं एखादं काम करेल, आपण जे मागू ते देईल. आपण जर मोठ्यात मोठं मागितलं तर मोठ्यात मोठं देईल. कारण जीवभूतो सनातन, हा जो जीव आहे तो सत्ययुगातही होता, त्रेतामध्ये होता आणि कलियुगामध्ये आपण आहे, पुढेही राहणार आहे. अमरत्व आहे आपलं. तर ते अमरतत्व हनुमंतांचे अमरतत्व आहे. अवतार जरी रामांचा संपला तरी माझा अवतार संपल्यानंतर माझ्यापर्यंत जर कोणाला भेटायचं असेल तर त्यांचं रूप आपल्यासाठी ठेवलेलं आहे. हनुमंताच्या रूपात आपल्यासाठी ते ठेवलं आहे. त्यामुळे हनुमत भक्ती किती प्रखर असली पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करतो. खरं म्हणजे आज हे स्तोत्र संपायला पाहिजे होतं,
पण ते आजही मला वाटतं संपत नाही आहे, कारण की हे स्तोत्र सगळ्यात महत्त्वाचं आहे. पहिल्यासोबतच धीर वैरणी मोठा मागे न होय सर्वथा, उड्डाण अद्भुत ज्याचे लंगिले समुद्रा जळे. आता यावरती चिंतन करायला थोडा वेळ लागेल, कारण की त्याच्यावरती पण पुन्हा भरपूर निरूपण आहे. धीरवीरणी मोठा, मग या ठिकाणी धैर्य त्याचं 2 प्रकार आहेत, की धीरवीर कपी मोठा म्हणजे धैर्य त्याचं कधी खचत नाही. धैर्य कसं खचत नाही याच्या गोष्टी सांगाव्या लागतील ना 2. त्याच्यात धैर्य कसं खचत नाही त्याचं. आणि दुसरा अर्थ त्यांनी सांगितला आहे की जे मागे कधी राहत नाही त्याच्यासारखा कोणी नव्हता, त्याच्यासारखा कोणी नाही आणि त्याच्यासारखा कोणी होणार नाही. मग आपण पहिल्यांदा जे म्हटलं आपण अतुलित बलधामम हेमशैला विदेहम धनुजवन कृशानो ज्ञानिनामग्रगण्यम सकल गुणनिधानं वानराणामधीशं रघुपती प्रियभक्तं वातजातं नमामि. आता प्रभातांच्या तोंडून आपल्याला हे ऐकायचंच आहे. म्हणजे ही जी शृंखला चालली आहे, हनुमंताचं प्रेम, हनुमंताची भक्ती आणि रामचंद्रांचं गायन एवढ्या मोठ्या साधिकेकडून आपण ऐकत असतो, तर हा काही साधा योग मला तरी वाटत नाही. अजिबात हा साधा योग नाही आहे. त्या सगळ्या योगांवरती बोलत असताना खरंच माझं हृदयसुद्धा भरून येतं. त्यामुळे माझंही आज जास्त जे सांगायचं होतं ते सांगायचं राहिलं, पण आपल्याला चालतं आहे. सत्संगामध्ये ही सेवा करायला मिळते, हे माझं भाग्य समजते. जय जय रघुवीर समर्थ. आवाहनं न जानामि तवार्चन पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. जय जय रघुवीर समर्थ. सांगितलेलं आहे आपल्याला इतकं माहिती नव्हतं की मारुती हा खरोखर रामाकडे दृष्टी ठेवून त्यांनी सांगितले त्या चाफळला मारुतीची 2 आहे आणि रामाचं एकच आहे दृष्ट देव. कुठं आपण काय वाचावं, आपल्याला संकट आलं की आपण सगळेजण घाबरून जातो, तांदून जातो, काय करावं. परंतु जर आपण मनापासून भक्ती केली तर आपोआप आपल्या त्या भक्तीला साथ नेहमी परमेश्वर देत असतो आणि मारुतीला देत असतो. स्वप्नामध्ये आले त्यांच्या आणि मी रामचंद्रांना दर्शन दिलं की मी माझी मूर्ती इथे इथं आहे. आणि असे चाफळला हे 2 हनुमंतांची मंदिरं, अनेक रामचंद्राचं मंदिर झाले. आजचं प्रवचन अतिशय छान सांगितलेलं आहे. अतिशय हनुमंताचं वर्णन आपल्याला माहिती नव्हतं. हनुमंताचे आपण फक्त म्हणजे माझ्या मतानुसार मी अशी काय म्हणजे रामाचे दास आहेत ते नेहमी जिथं रामाची दर्शनं असतात, रामाचं देऊळ असतात, तिथं हनुमंत हात जोडून उभा नसतो, बसलेला असतो. परंतु माझ्या मताने जिथं फक्त हनुमंताची मंदिर आहे तिथं हनुमंत उभे असतात. कारण रामाने त्यांना सांगितले कोणावर संकट आले की धावून तू जायचं. अर्जुनाच्या श्रीकृष्णाचा रथ याच्यावर सुद्धा काय आहे, हनुमंताचं ध्वज आहे आणि रथावरचे बाण जे ते हनुमंताने वरचेवर गेलेत आणि मग त्या रथाचं अग्नीमध्ये पटकन गेले. हनुमंत जे आहेत ते राजस्थान मधलं सुद्धा मूर्तीचं त्यांनी वर्णन केले. आता इथं मी काय काय सांगावं काय काय नाही असं आहे. आणि बाकीच्या आपण फक्त काय करायचंय तर हनुमंत एकच म्हणतात, रामचंद्र एकच म्हणतात, भक्ताला नाराज करायचं नाही. नाम मारुतीचे घ्यावे, मागे पुढे पाऊल टाक, मगच पाऊल पुढे टाकावं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की दास नाम घेता घेता आपण एकरूप होणं आवश्यक आहे. त्यांच्या आजच्या प्रवचनामध्ये त्या इतक्या भारावून गेल्या होत्या. कधी आपण भारावून जातो त्यावेळेस आपल्या हृदयापर्यंत ती गोष्ट भिनते, ती गोष्ट आपल्याला हृदयापर्यंत जाते, तेव्हा आपल्या डोळ्यात पाणी येतं. कधीच तसं होत नाही. अंधश्रद्धा नको आहे. तुळशीदासांचं उदाहरण दिलेलं आहे. आपल्यामध्ये सात्विक गुण 20% आहेत, 80% तामस गुण आहेत. म्हणजे या तामस गुणांना जाळायचं काम सात्विक गुण करतात आणि ते मारुतीच्या भक्तीने होती. एकदा देवी प्रसन्न झाली पाहिजे. समर्थांच्या मोठ्या भावाचं ते उदाहरण सांगितलं. काय काय नाही बोलावं असं होते, पण आपण त्यांनी आपल्यावर फार मोठी असणारी कृपा केलेली आहे की हनुमंताचं वर्णन हे आपल्याला माहिती नव्हतं. एवढंच होतं की बुद्धी देणारा शक्ती देणारा हनुमंत आहे म्हणून रामदासांनी प्रत्येक गावामध्ये हनुमंताचं मंदिर नेमलेलं आहे.
आणखीन बाकीच्यांना खूप सांगायचं आहे. प्रत्येकाने याच्यामध्ये सांगितलंच पाहिजे असं माझं मत आहे. आणि अशा आपण अपर्णाताईंचे आज किती फेडावे हे थोडेच आहेत. आणि अशीच वरचेवर सेवा आपल्याला द्यावी आणि आपल्याला हनुमंताचं खरोखर हृदयस्थ स्थान निर्माण करून आपल्याला हनुमंताचं दर्शन आपल्या स्वप्नामध्ये म्हणा काही म्हणा आपल्यामध्ये व्हावं ही सदिच्छा. जास्त काही बोलत नाही. जय श्रीकृष्ण. आपल्यामध्ये या कार्यक्रमामध्ये